मित्रांनो नमस्कार. मी ज्ञानेश्वर अकुलकर. महाराष्ट्रामध्ये आपण चर्चा करत आहोत लोकजागर या सदराखाली. मित्रांनो, लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या आहेत. सरकारही अस्तित्वात आलेलं आहे आणि काय काय घोटाळे केले आहेत, काय काय गडबडी केलेल्या आहेत त्यांनी मतपेट्यांच्या मध्ये याबद्दल म्हणजे मशीनमध्ये याबद्दलही बरीच चर्चा सुरू आहे. कोर्टामध्ये केसेस गेलेल्या आहेत, सुप्रीम कोर्टामध्ये त्या काय होईल ते बघूया. महत्वाची गोष्ट की याच्यापेक्षा आज आपल्या समोर महत्वाचा जो मुद्दा आहे आता तो महाराष्ट्राच्या विधानसभा 4 महिन्यावरती आहे आणि या 4 महिन्यामध्ये होणाऱ्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता येणार की महाविकास आघाडीची सत्ता येणार हा महत्वाचा मुद्दा आहे. पण त्यासोबतच इतर समीकरणं कशी असतील हेही महत्वाचं आहे. आणि त्यामुळे सध्याच्या परिस्थितीमध्ये काय होते आहे की महाविकास आघाडीला अनपेक्षितपणे महाराष्ट्रामध्ये प्रचंड मोठं यश मिळालं आणि त्यामध्ये काँग्रेस पहिल्या नंबरचा पक्ष म्हणून समोर आलेला आहे. महाराष्ट्रामध्ये पहिल्या नंबरचा पक्ष आहे आणि 17 जागा त्यांच्या वाट्याला आल्या असताना त्यांनी 13 जागा जिंकणं ही फार मोठी गोष्ट आहे. सर्वात मोठा चांगला स्कोअर ज्याला म्हणू आपण तर तो शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा आहे. त्यांनी 80% जागा जिंकलेल्या आहेत. काँग्रेस नंबर 2 वरती आहे. एकच जागा होती त्या आता 13 जागावरती आलेल्या आहेत. आता 14वी जागा सुद्धा त्यांच्यासोबत गेलेली आहे. 14वा खासदार सुद्धा त्यांच्यासोबत आहे. विदर्भानं प्रामुख्याने त्यांना धुवून काढलेलं आहे. विदर्भाच्या जनतेनं भारतीय जनता पार्टी आणि त्यांची जी एनडीए आघाडी आहे त्या आघाडीला अक्षरशः धुवून काढलेला आहे. हे आपण लक्षात घ्या. 10 पैकी 7 जागी महाविकास आघाडीला यश मिळालेलं आहे. 2 जागी म्हणजे बुलढाण्याची प्रतापराव जाधवांची जागा आणि अकोल्यामध्ये म्हणजे अकोल्यामध्ये बऱ्यापैकी फरक आहे पण प्रतापराव जाधवांची जागा तर अगदी कमी फरकाने आलेली आहे. म्हणजे ती जागा सुद्धा केव्हाही यांची जाऊ शकत होती अशी परिस्थिती आहे. आणि त्यामुळे गंमत अशी झालेली आहे की आता विधानसभेमध्ये असं चित्र राहील का हा महत्वाचा मुद्दा. असेच संघटितपणे लढतील का हा दुसरा महत्वाचा मुद्दा. तर यामध्ये पत्रकार परिषद झाली, नुकतीच पत्रकार परिषद झाली आणि या मुंबईमध्ये होणाऱ्या पत्रकार परिषदेमध्ये शरद पवार होते राष्ट्रवादीतर्फे, पृथ्वीराज चव्हाण काँग्रेसतर्फे आणि शिवसेनेतर्फे उद्धव ठाकरे. पण नाना पटोले त्या ठिकाणी दिसलेले नाहीत. कदाचित बाहेर असतील, दौऱ्यावरती असतील किंवा नसतील मला माहित नाही. पण गंमत अशी आहे की नाना पटोले यांच्या नेतृत्वामध्ये एवढं यश मिळून सुद्धा नाना पटोलेंना फटाके लावण्याचं काम पश्चिम महाराष्ट्रातल्या नेत्यांनी सुरू केलेलं आहे. तसं आधीही सुरू होतं पण अजूनही ते त्यांना काहीही वाटत नाही. म्हणजे ते असं आहे की त्यांना वाटतं संपूर्ण महाराष्ट्र त्यांच्या खिशात असला पाहिजे, त्यांच्या नावानंच करून दिला पाहिजे. आणि प्रामुख्यानं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पुन्हा ते मराठा आरक्षण पुन्हा ते ऐनवेळेवरती पिल्लू उभं करतात, ऐनवेळेवरती तमाशे करतात, ऐनवेळेवरती वातावरण निर्मिती करतात, सरकार मदत करते, राष्ट्र म्हणजे सगळ्या प्रकारे ते मदत करतात. आणि ओबीसीच्या हक्कावरती डल्ला घालण्याचं काम ढाका एक प्रकारे ओबीसीच्या आरक्षणामध्ये आपण आपला डल्ला मारायचा, आपण त्याच्यावरती अतिक्रमण करायचं हे मराठा नेतृत्वात सर्व पक्षीय मराठा नेत्यांनी अगदी ठरवून षडयंत्र राबवलेलं आहे ओबीसीच्या संदर्भामध्ये. आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टीला एवढ्या मोठ्या प्रमाणात टक्कर देणारे नाना पटोले जे राहुल गांधींच्या पदयात्रेमध्ये सुद्धा अतिशय प्रामाणिकपणे आणि सतत त्यांच्या सोबत होते. त्यानंतर खरं म्हणजे बीजेपीला आणि मोदी सारख्या व्यक्तीला सर्वात पहिले चॅलेंज करण्याची हिम्मत दाखवणारे, त्यांच्या तोंडावरती राजीनामा फेकून मोकळे होणारे नाना पटोले हे संपूर्ण भारतातले पहिले आहेत नेते. आणि तेही लोकसभेला 1-1.5 वर्ष शिल्लक असताना त्यांनी राजीनामाही दिला, मोदींना घाबरले नाही, राजीनामा दिला, भारतीय जनता पार्टी सोडली, राष्ट्रवादीच्या मधुकर कुकडे यांना उभं केलं आणि त्यांना निवडून आणलं. विशेष म्हणजे हे लक्षात घ्या, ही ताकद काँग्रेसमधल्या एकाही नेत्याकडे नाही. आणि तरी सुद्धा ही मंडळी काँग्रेसमधली ही जी मंडळी आहे ती नाना पटोलेला सारखा विरोध करतात. खरं म्हणजे काम करणारा माणूस आहे. आणि मग आता हे मराठा आरक्षणाच्या निमित्तानं पुन्हा वेगवेगळ्या पद्धतीचं दडपण आणणं, मराठा आरक्षणाच्या आणि मराठा समाजाला आरक्षण मिळणं असं कोणीच म्हणत नाही, आम्ही तर म्हणत नाही. पण मराठा आंदोलकांची भूमिका कशी आहे की आम्हाला ओबीसी मधून द्या,
आजपर्यंत मराठ्यामधल्या कोणत्याही नेत्यानं असं म्हटलेलं नाही की ओबीसींना 52% आरक्षण द्या, कारण ओबीसीची संख्या 52% आहे. खरं म्हणजे आता काही लोकांचं म्हणणं आहे की 60-65% आहे, पण ठीक आहे, 52 म्हणूया आपण, पण 52% आरक्षण द्या, कारण 52% ओबीसी आहे, त्यांना 52% आरक्षण द्या. अशा प्रकारचं स्टेटमेंट मी मराठा नेत्याच्या कोणाच्याही तोंडून ऐकलेलं नाही. असेल कुणी म्हटलं असेल तर त्यांचे आभार मानू, एकदा नव्हे 10दा मानू, पण माझ्या तरी ऐकण्यामध्ये नाही आहे. पण मराठा नेत्यांचं काय म्हणणं आहे की आम्हाला ओबीसी मध्ये आरक्षण द्या. आधी म्हणायचे आम्हाला ओबीसी मधून नको, आता म्हणतात आम्हाला ओबीसी मधून द्या, आणि मग आल्यानंतर आम्ही तुमच्यासाठी सोबत भांडू. हे कसले नाटक आहेत. आणि त्याच्यामुळे ही जी बनवाबनवी आहे किंवा ओबीसी मधल्या नेत्यांना टार्गेट करणं, त्यांची बदनामी करणं, त्यांना खालच्या लेवलवरून त्यांच्यावर टीका करणं, स्वतःचं काही लॉजिक नसताना, ज्यांच्याकडे कुणबी सर्टिफिकेट असेल, खरं सर्टिफिकेट, खोटं असेल तर त्याचं व्हॅलिडिटी वगैरे काय व्हेरिफिकेशन वगैरे होईल, तो भाग नंतरचा आहे, त्याबद्दल काही वाद नाही. पण ज्यांच्याकडे सर्टिफिकेट असेल त्यांना आरक्षण द्यायला काही हरकत नाही, द्यायला हरकत नाही. आहे सर्टिफिकेट तर द्यावं लागेल, द्यायला पाहिजे. पण ज्यांच्याकडे नाही त्यांनाही सरसकट द्या. आता ते सगळे सोयरेचा नवा फंडा आणलेला आहे. सगळे सोयरे याच्यामध्ये ज्या लोकांना कळत नाही का मराठा, आता शिंदेनी याच्यावर शिंदेना उत्तर मागायला पाहिजे. खरं म्हणजे फडणवीसांनाही मागायला पाहिजे, अजित पवारांना मागायला पाहिजे, जे जे सत्तेमध्ये आहेत त्या सगळ्या लोकांना हे म्हणावं लागेल की सगळे सोयरे याची व्याख्या तशी नाही रे बाबा. सगळा नातेवाईक वेगळा, सोयरा वेगळा असतो. सगळे सोयरा म्हणजे मुलीकडचा किंवा मुलाकडचा सोयरे. आपण मुलगा असेल तर मुलाच्या सासरे किंवा मग त्याचा मुलीचा म्हणजे सुनेचे नातेवाईक म्हणजे सोयरे, अशी ती परिस्थिती आहे ना. मग आता मुलगा आणि मुलगी यांच्या नात्यामध्ये सोयरे म्हटल्यानंतर अनेक आंतरजातीय विवाह झालेले आहेत. मग कुणबी असेल त्याचे एसटी सोबत झालेलं असेल, कुणबी असेल त्याचं कोणाचं ब्राह्मणासोबत झालेलं असेल, तेली असेल त्याचं आणखी कोणाचं मराठ्यासोबत झालं असेल, कोणाचे असे वेगवेगळे आहे ना नातेसंबंध. मग सोयरा कसा काय त्यामध्ये येऊ शकतो? ब्राह्मण जर मुलगी असेल आणि ओबीसी मुलगा असेल तर मग सगळे ब्राह्मण, मग त्यांचे नातेवाईक सगळे सोयरे झाले ना ते. मग ते सोयरे ओबीसी मध्ये येणार का? सोयऱ्यांना कुणबी सर्टिफिकेट कसं द्यायचं? म्हणजे कुठून या लोकांच्या डोक्यामध्ये, खरं म्हणजे जरांगे यांच्या ज्या मागण्या आहेत त्यातल्या बऱ्याच मागण्या अत्यंत उत्पटांग आहेत, काहीही लॉजिक नाही. पण दादागिरीच्या भरोश्यावरती इतरांना दाबण्याचा प्रयत्न करतात. त्यांचे काही सहकारी त्यांना आता बऱ्यापैकी समजायला लागलं त्यांना मला वाटते त्यांच्या काही सहकाऱ्यांना. पण माझी विनंती आहे, तुम्ही ओबीसींना टार्गेट करू नका. ओबीसीचा अधिकार आहे ना तुम्ही आमच्यामध्ये येऊ नका म्हणण्याचा. सर्टिफिकेट असेल तो येईलच ना. सरसकट आम्हाला ओबीसी म्हणा, सरसकट आम्हाला कोणबी सर्टिफिकेट द्या, कशाच्या भरोश्यावरती? अरे बाबा, तुम्हाला आरक्षण मिळत नव्हतं याचं कारण असं की तुमच्या त्या सगळ्या आयोगांनी तुम्हाला नाकारलं आहे ना. कारण मराठा जात त्यामध्ये बसत नाही, त्या निकषामध्ये बसत नाही. दादागिरी करून थोडं चालते आम्ही 4 वर्ष अभ्यास केला आणि म्हणून आम्हाला IAS करा, असं होत नाही बाबा. परीक्षेमध्ये पास व्हा, त्याचे काही निकष आहेत, त्याच्या काही कसोट्या आहेत. पण तरी सुद्धा महाराष्ट्रामध्ये काय झालं की दुर्दैवानं काही मराठा एखाद दुसरे अपवाद जर सोडले, वसंतदादा पाटलांसारखे म्हणूया किंवा शरद पवारांनी थोडं आरक्षणाच्या बाबतीत शरद पवारांची भूमिका सकारात्मक होती, पण बऱ्याच मराठा नेत्यांची भूमिका ओबीसीच्या आरक्षणाच्या विरोधामध्ये होती. हे आपण वस्तुस्थिती हे आपण मान्य केली पाहिजे. आणि आता ओबीसीला आरक्षण आहे त्याच्यामध्ये घुसण्याचा प्रयत्न करतात. बरं, यांना गरीब मराठ्यांच्या बद्दल काहीही देणं घेणं नाही, वंचित मराठ्यांच्या बद्दल काहीही देणं घेणं नाही. ते फक्त त्यांना वापरून घेत आहेत. आणि यांच्याबद्दल जर यांना खरोखर वंचित मराठ्यांच्या बद्दल असतं तर मग तुमच्या संस्था आहेत ना, तुमचे साखर कारखाने आहेत ना, द्या ना तुम्ही त्यांना तिथे नोकऱ्या, द्या ना तुमच्या त्या पोरांना ऍडमिशन, द्या ना तुमच्या मेडिकल कॉलेजमध्ये द्या, इंजिनिअरिंग मध्ये द्या, MBAच्या कॉलेजमध्ये द्या ना तिकडे ऍडमिशन. नाही देत तिथे. म्हणजेच गरीब मराठ्यांच्या बद्दल, वंचित मराठ्यांच्या बद्दल या मराठा समाजाच्या नेत्यांना काही देणं घेणं नाही. त्यांना फक्त राजकीय आरक्षण पाहिजे. म्हणजे आता ओबीसीच्या नावावरती ज्या जागा मिळतात त्या जागा त्यांना लाटायच्या आहेत. कारण ओबीसीच्या साठी जे आरक्षण आहे त्या आरक्षणा म्हणजे होतं समजा, त्या संदर्भात आता वादविवाद बरेच सुरू आहेत, ते झालं, पुन्हा त्यात गडबड झाली. पण ते जे आरक्षण मिळते ते ओबीसीला नको आहे, तिथे मराठ्यांना घुसायचं आहे. आणि म्हणून हे आरक्षणाचं नाटक आहे. आरक्षण गरिबांच्यासाठी नाही आहे, गरीब मराठ्यांची चिंता यांना नाहीच आहे. असं जर असतं तर 33 मुख्यमंत्री झाले महाराष्ट्राचे, त्यामध्ये 21 वेळा शपथ जे घेतलाय ते मराठा मुख्यमंत्री झालेले आहेत.
33 पैकी 21 वेळा मराठा मुख्यमंत्री झाले आहेत, तरी मराठा समाजाला आरक्षणाच्या लाईनमध्ये उभं राहण्याची गरज का पडावी, याचा विचार करा ना तुम्ही. आणि त्यामुळे आता हे जे मराठा समाज विरुद्ध ओबीसी समाज अशा प्रकारची लढाई या लोकांनी सुरू केलेली आहे. ओबीसीला दाबण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि नाना पटोलेच्या विरोधामधल्या यांच्या ज्या भानगडी आहेत, यांची जी कारस्थान आहेत, ती सुद्धा ओबीसीचा माणूस, विदर्भातला माणूस नेता होऊ शकत नाही. महाराष्ट्रामध्ये 10 पैकी 6 जागा त्यांनी निवडून आलेल्या आहेत. 7 जागा निवडून आल्या सगळ्यांच्या मिळून समजा. त्याच्यात त्यांचंही बाकीच्यांचंही आहे. ते एकट्या नाना पटोलेचं श्रेय आहे असं मी म्हणणार नाही. सगळ्यांचा सामूहिक प्रयत्न आहे. पण तो माणूस मेहनत करतो, तुम्ही काही करत नाही. पृथ्वीराज चव्हाण काही करत नाही. इकडे तिकडे पळणारे लोक होते. ते अशोक चव्हाण तर पळालेच, आणखी पळणारे लोक होते. ते लोक महाराष्ट्राचं नेतृत्व काय करणार. आणि त्याच्यामुळे याचा परिणाम होईल महाराष्ट्रामधून. जर महाराष्ट्राच्या राजकारणामधून जर नाना पटोलेला हटवलं समजा, तर काय होईल. विदर्भामध्ये बीजेपीच्या बाबतीमध्ये अत्यंत संतापाची लाट आहे. विदर्भामधले फडणवीस, विदर्भामधले गडकरी, विदर्भामधले भागवत आणि विदर्भामधले बीजेपीचे अध्यक्ष बावनकुळे, हे चारही असून पार सपडा साफ झाला यांचा. काही नाही, यांच्या विरोधामध्ये वातावरण आहे. पण जर पश्चिम महाराष्ट्रातल्या नेत्यांनी पुन्हा मराठा ओबीसीच्या निमित्तानं म्हणजे खुसपट काढून जर नाना पटोले सारख्या कर्तृत्ववान माणसाला, आणि ज्यांनी परफॉर्मन्स दिलेला आहे प्रामाणिकपणे, मोदींना पुन्हा त्या मोदीच्या तोंडावर राजीनामा फेकला होता. तुमची एकाची ताकद नाहीये, सगळे त्यांच्या ताटाखालचे मांजर आहेत, हे सगळं पळायला लागले होते, शेपट्या घालून होते. कुणी लढत नाही. नाना पटोले रस्त्यावर लढतो आणि म्हणून ओबीसीचा नेता आहे तो. त्यामुळे हे बघा, बीजेपी मध्ये असलेला कोणताही ओबीसीचा माणूस हा ओबीसीचा नेता असू शकत नाही, हे लक्षात घ्या. मग ते पंकजा मुंडे असो, मग ते छगन भुजबळ असो, मग आपले हे बावनकुळे असो, मग पुन्हा पळालेले एकनाथ खडसे असो, हे ओबीसीचे नेते नाहीत. हे तुमच्या समाजामध्ये पैदा झालेले असतील तरी हे चोराच्या टोळीमध्ये असलेले साथीदार आहेत त्यांचे. हे कुणी गब्बरच्या टोळीमधला कुणी सांब आहेत, तर कुणी काली आहेत, तर आणखी कुणी हे आहेत, पण हे ओबीसीचे साथीदार नाही. त्यामुळे ओबीसी समाजानं कृपा करून या गैरसमजात राहू नये की हे आमचे ओबीसी वगैरे, हे आमचे नेते. जातीच्या आधारावर तुम्ही नेता म्हणू नका. तो तुमच्या गोष्टीसाठी किती भांडतो हे पहिले पहा. आणि जो ओबीसी किंवा जो भाजपा किंवा भाजपाच्या संबंधित पक्षामध्ये असेल तो माणूस तुमचं काही करू, तुमच्या बाबतीमध्ये तो भांडू शकत नाही इमानदारीनं. थातूर बातूर काहीतरी बोलेल, पण त्यांच्या सगळ्या गुंड्या ज्या आहेत, त्यांची सगळी सत्ता किंवा त्यांची सगळी सूत्र ही भाजपाच्या तावडीमध्ये आहेत. आणि भाजपा आणि संघ ह्या दोन्ही एक संघटना आणि पक्ष हे कधीही ओबीसीच्या बाजूने नव्हते, जनगणनेच्या बाजूने नव्हते. ज्या लोकांना आमच्या मधल्या काही, ते माफ करा पण स्पष्ट बोललं पाहिजे, कारण तेली समाजामधल्या लोकांना आमचे तेली म्हणून मोदींचा मोठा पुळका येतो. चळवळी, तिकडे चळवळीच्या गोष्टी करतात. आमचे अनेक साथी आहेत की जे चळवळीच्या गोष्टी करतात आणि तिकडे आमचे तेली म्हणून मोदींना बीजेपीला साथ देतात, बीजेपीला मतदान करतात. अशा फितूर लोकांपासून सावध राहा. या मित्रांना माझी विनंती आहे की तुम्ही जरा बाहेर निघा. ते बावनकुळे तुमचे नाहीत, खडसे तुमचे नाहीत, मुंडे तुमचे नाहीत, छगन भुजबळ तुमचे नाही आहेत. तुम्हाला नवं नेतृत्व उभं करावं लागेल, नव्या दमाचं नेतृत्व महाराष्ट्रामधून. आणि म्हणून बाकीच्यांनी सोडा, बाकीच्यांचं तिकडे होत राहील. विदर्भाच्या जनतेनं तरी हे मनावर घ्यावं. विदर्भामध्ये चांगली ओबीसीची चळवळ आहे. 63 विधानसभा आहे बघा, 63 विधानसभा आहे. आणि विदर्भ नेहमी अशा लढणाऱ्या लोकांच्या पाठीशी राहिलेला आहे. इंदिरा गांधींच्या अत्यंत वाईट काळामध्ये विदर्भानं साथ दिलेली आहे. जांबुवंतराव धोटेन सारख्या माणसाला, झुंजार नेत्याला विदर्भानं साथ दिलेली आहे. शरद जोशींचं नव्यानं आंदोलन आलं होतं शेतकऱ्यांचं, तेव्हा विदर्भानं साथ दिलेली आहे. हे आपण लक्षात घ्या. फार कशाला बीएसपी आली तर विदर्भामध्ये त्यांचे निवडून जरी नाही आले तर विदर्भातल्या जनतेनं मोठ्या प्रमाणामध्ये बीएसपीला मतदान केलं होतं भरभरून, हे तुम्हाला सांगतो. आणि त्यामुळे मला असं वाटते आताही भाजपाला तडाखा देण्याचं काम विदर्भानं केलेलं आहे. नाना पटोले लढत आहेत. आणि म्हणून हे काही करो, केंद्राच्या गोष्टी, ती निवडणूक, लोकसभेची निवडणूक वेगळी, महाराष्ट्राची विधानसभेची निवडणूक वेगळी. आता लोकसभेच्या वेळेस जी गंभीर परिस्थिती होती की काही झालं तरी मोदी हटाव, शहा हटाव, हे जे होतं, आता बीजेपी हटाव हे तर आहेच, फडणवीस हटाव हे आहेच.
याच्याबद्दल वाद नाहीच आहे. पण तरी सुद्धा तुम्हाला आता ओबीसी त्यांची जनगणना आणि ओबीसी नेत्यांच्या खऱ्या अर्थानं ओबीसी नेत्यांच्या पाठीशी राहणं गरजेचं आहे. या मराठा नेतृत्वामध्ये चांगले जे आहेत त्यांच्याबद्दल वादच नाही, त्यांच्याबद्दल आदर ठेवलाच पाहिजे. केवळ जातीपातीच्या आधारावर आपल्या जातीचा असला म्हणजे चोर असला तरी साथीदार असं करू नका. कुणाच्याही बद्दल अशा केवळ जाती पाहून असे आरोप प्रत्यारोप करू नका. पण मराठा समाजामधले जे ओबीसीच्या मुळावर उठलेले लोक आहेत त्यांच्या भूलथापेलाही बळी पडू नका. आणि विदर्भामधून 63 जागा आहेत, 63 जागामधल्या जर ओबीसींनी सगळं एकत्र यायचं ठरवलं तर मी तुम्हाला सांगतो की महाराष्ट्राच्या नेतृत्वाला विदर्भाच्या समोर झुकावं लागेल. दिल्लीमध्ये जो प्रयोग झाला ना, आणि हे तुमची मांडणी वगैरे आम्ही इतक्या वर्षापासून लिहितो, आम्ही तितक्या वर्षापासून लिहितो, मग ते काँग्रेस काय नाही, ह्या बाकीच्या मी माझं आंबेडकरी समाजाच्या लोकांनाही माझी विनंती आहे, मित्रांना विनंती आहे, आंबेडकरी आहे, पुरोगामी आहेत, आदिवासी आहेत, बहुजन समाजातले आहेत, या सगळ्यांना माझी विनंती आहे, ओबीसी समाजामधले काही चांगलं लिहिणारे लोक आहेत त्यांनाही माझी विनंती आहे की तुमच्या लिहिण्याचा परिणाम जो होतो तो फार मर्यादित होतो, तो फार मर्यादित होतो. प्रॅक्टिकली तुम्ही जर मतदान केलं नाही, तुम्ही जर समोर आले नाही, लोकांना मतदान करायला सांगितलंय, तुम्ही प्रत्येकाची नुसती बाल की खाल काढणं म्हणतो तसंच काढत जर राहाल ना तर तुम्ही कुठेही जाणार नाही. मतदान करून तुमचे उमेदवार वाढले नाही, तुमचे आमदार आले नाही तर तुम्हा आम्हाला कुत्र सुद्धा विचारणार नाही, हे लक्षात घ्या. आज मोदींचे खासदार कमी झाल्याबरोबर आता सगळे त्यांना चूप राहावं लागते, त्यांना यालाही बोलवावं लागते, त्यालाही लोणी लावावं लागते, हे सगळं होते. हे जर तुम्हाला करायचं असेल तर विदर्भानं ओबीसी आणि प्रामुख्यानं नाना पटोलेला हटवणार नाही. काँग्रेस तसं करणार नाही, काँग्रेस तसं पाप करेल असं वाटत नाही, पण हटवणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. आणि बाकी काही असो, ओबीसीनी एकत्र येऊन भाजपा आणि भाजपा धार्जिण्या सगळ्या ओबीसी नेत्यांच्या विरोधामध्ये मतदान केलं पाहिजे, नव्या दमाचे उमेदवार निवडून आणले पाहिजे अशी विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद.